नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजय साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं माहिती आहे का, मागचे काही दिवस झालं मी एक नवीन ठिकाणी शिफ्ट झालो आहे, त्याच्यामुळे शेड्यूल खूप बिझी आहे, नवीन गोष्टी शिकतोय आणि संपूर्ण डोक्यामध्ये तेच चालू आहे, कारण पूर्ण काम नवीन आहे आणि जोपर्यंत ते आता संपूर्ण समजून घेत नाही, जोपर्यंत ते करायला लागत नाही, तोपर्यंत त्या पूर्ण लूपमधून बाहेर पडायला थोडंसं टास्क आहे ते। पण असं कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपले बरेचसे निष्कर्ष असतात, बरेचसे ओपिनियन्स असतात, आपली काही मतं असतात आणि आपण सहज म्हणून जातो हे असंच आहे। पण ज्यावेळेस आपण असं म्हणतो ना हे असंच आहे, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रॉब्लेमला फेस करायला लागतो। कसं असतं माहिती आहे का, आपल्याला जे वाटतं ना ते आपल्याला वाटत असतं आपल्या अनुभवानुसार, पण ती समोरची जी गोष्ट असते ना ती एक्झॅक्टली तशी नसते, तिच्या मागची कारणं वेगळे असतात, पण आपण एक लेबल लावतो। आता काल परवाचीच एक गोष्ट आहे, मी केस ऑब्झर्व करत होतो, त्या ठिकाणी तो जो मुलगा होता ना त्या मुलाला ड्रीम्स यायचे, त्याला असं वाटायचं की कोणीतरी माझ्यावर अटॅक करतंय, जंगली प्राणी मला येऊन खातोय, माझ्यावर अटॅक करतोय, मला हानी पोहोचवतोय, असं त्याला वाटायचं आणि तो काउन्सिलिंगसाठी आला होता। त्याच्यानंतर असं आम्हाला वाटलं की ह्यानं हॉलिवूडची मूवीज वगैरे बघत असेल, त्याच्यातून त्या संकल्पना त्याच्या डोक्यामध्ये आल्या असतील वगैरे वगैरे। पण नंतर आम्ही ह्या गोष्टीची शहानिशा केली, आम्ही त्याला त्याच्या पॅरेंट्सला विचारलो की असं काय मूवीज वगैरे बघतो का, पण तो नाही म्हणला। म्हणजे आमचं जे मत होते की तो हॉलिवूडच्या मूवीज बघत असेल ते पूर्णपणे खोटं ठरलं, पण त्याच्या मागचं जे रिझन होतं ना ते वेगळं होतं। आपल्या आयुष्यामध्ये ना पण असंच असतं, एखादी गोष्ट ना आपण आपल्या नजरेतून बघत असतो, त्याच्यामुळे आपल्याला ना ॲज इट इज नाही दिसत। मी आजपर्यंत पण ह्या गोष्टीबद्दल बऱ्याचदा बोललो की आपल्याला बघता येत नाही, आपण आपल्या माइंडसेटनुसार आपल्या नजरेतून बघत असतो, त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीला 100% न्याय नाही देऊ शकत। आणि त्याच क्षणी मला सरांनी ती गोष्ट पॉईंट आऊट केली, म्हणले ना आपल्याला जे वाटतं ना ते सत्य नसतं, त्याच्यामुळे आपल्याला जे वाटतं ना त्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आणि जो ॲक्च्युअल रिझल्ट आहे, ॲक्च्युअल जे ट्रूथ आहे ना ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो। त्याच्यासाठी आपण नॉन जजमेंटल होणं खूप महत्त्वाचं असतं, फ्री असणं खूप महत्त्वाचं असतं। ज्यावेळेस आपण आतून पूर्णपणे रिकामे होतो त्यावेळेसच मग आपल्याला ॲज इट इज दिसायला लागतं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना जी ॲज इट इज बघण्याची जी कला असते ना ती लहान मुलांकडे जास्त असते, त्यांच्याकडे फिल्टर नसतं, ते ॲज इट इज बघतात, एखादी गोष्ट आहे तशी त्यांना दिसत असते। पण जसे जसे आपण मोठे होतो, जसे जसे आपले अनुभव वाढत जातात ना, तसं मग आपण बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी इन्क्लूड करायला लागतो, त्याच्यामुळे आपण ना ॲज इट इज नाही बघू शकत। आता मागच्या महिन्यातलीच एक गोष्ट आहे, मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, माझ्या थोडंसं पोटामध्ये दुखत होतं, मी रेमेडियल उपचार केले घरी, पण त्याने काय फरक नाही पडला, त्याच्यामुळे डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टरांना सांगितलं जे काही सिम्पटम्स होते ना, त्याच्यावरून डॉक्टर म्हणले तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असू शकतो, आपल्याला उपचार घ्यावे लागतील, बऱ्याच गोष्टी। त्याच्यानंतर मी सोनोग्राफी केली, सोनोग्राफीचं रिपोर्ट नॉर्मल आलं आणि माझं पोटात दुखायचं पण थांबलं, आणि जे थांबलं ते अजून पण नाही दुखलं। म्हणजे आपली जी मतं असतात, आपल्याला जे वाटतं ना ते वेगळं असतं। ज्यावेळेस आपलं टेस्टिंग होतं आणि त्याचे जे रिपोर्ट येतात ना, तर रिपोर्टमध्ये जे आहे ना ते सत्य असतं। कधी कधी ना कुठल्याच गोष्टीचा आपण 100% कन्क्लुजन नाही लावू शकत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा थोडा बहुत फरक राहत असतो। इनफॅक्ट मध्ये मी एक गोष्ट वाचत होतो, त्याच्यामध्ये मला एक गोष्ट वाचण्यात आली, कन्क्लुजन मीन्स डेथ। म्हणजे ज्यावेळेस आपण निष्कर्ष काढतो ना त्यावेळेस आपण थांबतो। आयुष्यामध्ये ना हे एवढं कॉम्प्लिकेटेड आहे ना हे जग, त्याच्यामध्ये आपण निष्कर्ष नाही काढू शकत। आपण जे अन्न खातो ना ते खाणं सोपं आहे, पण ते पचवणं पूर्ण अवघड आहे। ते कसं पचतं ही खूप मोठी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे। ते पूर्ण बॉडी कसं काम करते, कुठल्या सेल्स कशावर करत आहेत, संपूर्ण बॉडीतून कुठले केमिकल्स कसे रिलीज होत आहेत, हे समजून घेणं खूप कठीण आहे। त्याच्यामुळे हे संपूर्ण जे आयुष्य आहे ना ते पण तसंच आहे, पूर्ण कॉम्प्लिकेटेड आहे। त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस ते समजून घ्यायला जातो ना, किंवा आपली मतं त्या ठिकाणी 100% मानतो, त्यावेळेस आपण चूक करत असतो। ह्या जगामध्ये ना कुठलीच गोष्ट आपल्याला 100% नाही समजू शकत। आता मी तुमच्याशी बोलतोय, ह्या कॅमेऱ्याच्या आणि माझ्यामध्ये सुद्धा हजारो पार्टिकल्स असतात सूक्ष्म, पण ते मला दिसत नाहीत। त्याच्यामुळे ना आपल्याला ना पहिल्यांदा ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत की आपल्याला जे दिसतंय, आपल्याला जे कळतंय ना त्याला पण एक मर्यादा आहे, आपल्याला जे वाटतंय त्याला पण एक मर्यादा आहे। आपण काही देव नव्हत की सगळ्या गोष्टी एकदम तंतोतंत सांगू शकतो। म्हणजे शेवटी मला एवढं एकच सांगायचं आहे की आपल्याला जे वाटतं ना त्या वाटण्याला आपण कधी पण क्वेश्चन मार्क करायचा असतो, डायरेक्ट निष्कर्ष नाही द्यायचं। पण मोस्टली जी लोक आहेत ना आपल्या आजूबाजूला ते फिक्स असतात, फिक्स माइंडसेट, हा माणूस लय वाईट आहे, हा माणूस लय बाद आहे, हे असंच आहे ते तसंच आहे। आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी असतात ना त्यावेळेस मग आपण कटायला लागतो लोकांपासून, आपण दुःखाकडे जायला लागतो। त्याच्यामुळे ना आयुष्यामध्ये ही गोष्ट समजून घ्या की आपल्याला जे वाटतं ना ते आपल्याला वाटतंय, एक्झॅक्टली ते सत्य नाही आहे। आपल्याला जे वाटतं तेही सत्य असू शकतं,
पण जोपर्यंत ते व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत त्याला 100% सत्य नाही म्हणायचं. आणि ज्यावेळेस आपण असं जगायला लागतो त्यावेळेस आपण खूप आनंदाने आयुष्य जगायला लागतो. आपले रिलेशन खूप चांगले राहतात, आपल्याकडं लोक यायला लागतात, आपल्यावर प्रेम करायला लागतात, आपण कधी कुणाला जज नाही करत, ॲज इट इज बघायला शिकतो. आणि हे खूप मोठी गोष्ट आहे एक्झॅक्टली. त्याच्यामुळे ना हे इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस पण आयुष्यामध्ये तुम्हाला अशी संधी मिळेल, इनफॅक्ट रोजच मिळत असते, 1000 ठिकाणी मिळत असते, त्यावेळेस आपण कसं ॲक्ट करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जी आपली मतं मांडत असतो हे असंच आहे, ते तसंच आहे, मला वाटतंय हे सुद्धा ना ज्यावेळेस आपण म्हणत असतो ना त्यावेळेस आपण कॉन्शियस असलं पाहिजे की हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, मला वाटतंय. हे युनिव्हर्सल 100% ट्रूथ नाही आहे, हे फक्त मला वाटतंय. आणि ज्यावेळेस आपण असं म्हणतो की हे माझं वैयक्तिक ओपिनियन आहे, आजपर्यंत मी जे काय मोठ्या लोकांचा अभ्यास केला, मोठ्या लोकांना मी जे समजून घेतलं ना, त्यावेळेस ते एक स्टेटमेंट कंटिन्यू यूज करत असतात की हे मला असं वाटतं, मला म्हणजे वैयक्तिक, हे काही युनिव्हर्सल ट्रूथ नाही आहे. म्हणजे ते ज्यावेळेस ते त्यांचा अनुभव शेअर करत असताना ते स्वतःला त्या ठिकाणी घेतात की हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, मला असं वाटतं आहे. पण आपण असं नाही करत, हेच सत्य आहे, हे असंच आहे. आणि ज्यावेळेस आपण त्या गोष्टींना फिक्स करतो ना, म्हणजे सपोज एखादा मुलगा आणि मुलगी गाडीवरून चाललेत आणि जरी आपल्याला त्यांच्यामध्ये थोडंसं बॉन्डिंग दिसलं ना की आपण निष्कर्ष काढतो की हे कपल आहेत. म्हणजे ह्या मुद्द्यावरून माझ्या एका मित्राने एक शॉर्ट फिल्म पण काढायचा विचार होता त्या डोक्यात, की समाजाची नजर असते ना ती खूप वेगळी असते. म्हणजे आपल्याला जे वाटतंय ना ते एक्झॅक्टली नसतं. कदाचित ते बहीण भाऊ पण असू शकतील, कदाचित त्यांचं वेगळं नातं असू शकतं, पण आपण त्याला एक लेबल देतो फक्त बघून, हे असंच आहे. आणि जेवढं आपण त्याला फिक्स करतो, हे असंच आहे म्हणतो ना, तेवढं मग आपण त्या गोष्टीपासून कटायला लागतो. काही आपण गोष्टी तयार करतो, जगामध्ये पेरायला लागतो आणि दुःखी राहायला लागतो. आणि अशी जी लोकं असतात ना ते आयुष्यात कधी समाधानी नाहीत होत, कारण त्यांना बघता येत नाही, त्यांना सत्य नाही कळत. आणि अज्ञानामुळं अज्ञान आणखी वाढत जातं. आणि ज्यावेळेस ते एकदम कालवा आपल्यामध्ये डोक्यामध्ये वाढत जातो ना, मग आपल्याला शांती नाही मिळत. आपण आपल्याच काल्पनिक विश्वामध्ये गोष्टी रंगवत जातो आणि दुःखी राहायला लागतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा, एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.